पाहायला मिळते. इथून मात्र चला पंच स्पीडअप घ्या. मॅचला होय सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पंचाचा येतो ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवर द्या. पहिला गोलंदाज द्या वडपे टीम्स कडनं. आपण पाहतोय पंकजचा पहिला बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅटची गटा घेतली. बॉल समोर चाललाय. 30 डिग्रीचा सर्कल मध्ये बॉलला फीड केलं जाईल. तो पुरती एका धाब्याने मात्र संघाचा अकाउंट उपत झाला. इथून मात्र आपण पाहतोय लेग बेच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन झाला. चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. पहिला बॉल फेकत असताना डॉट बॉलच्या मदतीने लेग बेच्या स्वरूपामध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. हा बॉल पाडवा. बॅटर स्ट्रोक चांगला आहे. फटका टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ. समालोचन कक्षाला सलामी देत असताना 98 मॅक्सिमम येतोय षटकार. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. काय फटका पाहायला मिळतोय. अगदी स्लॉट मध्ये होतं, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. काय षटकार, काय लाजवाब बॉल ठेवायची. हा बॉल देखील आडव्या. बॅटना स्ट्रोक चांगला आहे. सेकंड स्लिप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न चालू आहे. सध्याच्या स्थितीला एक धाव कंप्लीट झाली. तू मेमे होते मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग चांगलं नव्हतं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा आणखीन एकदा कंप्लीट केले जातात. ज्या रीतीनं आपण पाहतो टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 2 धाव्याच्या मदतीनं 9 या आकड्यावरती. ज्या रीतीने षटकार आला त्यानंतर लगेचच विकेट मिळवण्याची संधी होती, परंतु फटका हवेमध्ये होता. ज्या रीतीनं नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा तिथून देखील कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंकज वरती आक्रमकतेला सुरुवात केली. दोन्ही संघ आपण पाहतो बलाडे एकमेकांसमोर भिडत असताना बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्री शेवटची मॅच आहे आणि ज्या रीतीने चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रनअप मध्ये थोडीशी यावेळेस चुकी पाहायला मिळते. डेड बॉलची सांगता इथून मात्र जोडली जाईल. पंकज गोलंदाजाला मात्र इथून कमबॅक करावा लागणार आहे. 9 धावा धाफळकामध्ये जोडल्या जात आहेत. ज्या रीतीने 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिला इनिंगचा अजूनही खेळ बाकी असणाऱ्या चांगले फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा बॉल पाडवा. बॅटना स्ट्रोक चांगला आहे. समोर खेचलाय आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन करीत हा बॉल चाललाय. 6 धावांसाठी ठोकला जातोय. मॅक्सिमम सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. हा या इनिंग मधील या ओव्हर मधील दुसरा षटकार येतो असताना पाहायला मिळतोय. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सारसाई त्यांच्या विरोधात केलं असताना बडपे संघ हा सामना मैदानाच्या आतमध्ये टॅपिंग क्रिकेट अर्थात वादळ गट केला जातोय. फक्त ना फक्त त्या षटक क्रमांक संपला जातोय आणि या षटकामध्ये पंकजने जबरदस्त गोलंदाजी केली. 14 धावा खर्च करत मात्र हे षटक देखील संपलं जात आहे.
दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती इथून नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संजय आलाय गोलंदाजी मार्कवरती. वडपे संघ म्हटला तर एक चांगला संघ आहे. आम्ही अनेकदा या संघाचा खेळ पाहिला आहे, जवळून पाहिला आहे. मात्र आज पुन्हा एकदा या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्वराज्य चषक आपल्याला पाहायला मिळतं. दमदार स्पर्धा इन्स्टा ग्रुपच्या माध्यमातून खरंतर स्पर्धा भरवली गेली आणि आयोजकांच्या खरंतर स्वप्नातील पहिली स्पर्धा या मैदानावरती रंगली जाते. दमदार स्पर्धा पण पाहतोय. या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 4था दिवस आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 4थ्या रात्रीमधील शेवटचा सामना, अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वडपे संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय संघ आपण पाहतोय. सावरसाई संघ पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पंचांकडे लावले. अपीलमध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी आपण पाहतोय. आज या स्पर्धांवरती आपण पाहतोय अनेक तारे सितारे या मैदानावरती पाहायला मिळतात. आदिवासी टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील सर्वाधिक चांगली स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजकांच्या माध्यमातून खरं तर भरवली गेली आणि आज 4थी रात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली सुरुवात विशाल आणि त्याच्या समेत आर्यनला आपण पाहतोय. गोलंदाज संजय गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी राहिली जाते आहे. आणि याच नंतर आपण पाहायला गेलो तर संघ पोहोचला 16 या आकड्यावरती. यावेळेचे चेंडू टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण राहिले जातं. फक्त सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल. इथून आपण पाहायला गेलो तर विशाल हा फलंदाज स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. आर्यनचा विचार केला 6 मध्ये तब्बल 16 धाब्यांचे योगदान त्या फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि एका धाब्याने खेळणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विशालला. सध्या ऑन स्ट्राईक गेनवरती विशालला चांगली फलंदाजी करावी महत्त्वाची असणाऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दत्ता बसमाला पण पाहतोय. मेन पंच लेग पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रशांत तबाटिया या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण सध्या त्यांना त्याच्याकडे पाहिलं जातं आणि चांगला कार्य त्याच्या माध्यमातून आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला जातोय. वेली मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं आहे. फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं आणि इथून मात्र फक्त सिंगल मिळाले जाते. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट होईल. संघ पुढे सरकेल धाव बलकेवरती. जर आपण पाहायला गेलो तर इथून 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. संजय आणि त्याच्या समेत संजयला पण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूमध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. पुलरलेचा बॉल होता अगदी स्टंपवरती चेंडू आदळला जातोय. यू मिस केला जातोय आणि फर्निचर डिस्ट्रॉ फलंदाज जाईल बाद. धक्का क्रमांक इथून पाहायला गेलो तर पहिला लागला जातोय. बॅटिंग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या आदित्य आर्यनच्या खेळीचा अंत होतोय. धक्का क्रमांक पहिला. थँक्यू सो मच डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अमित हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनसाठी दाखल होतोय. अमितला चांगली फलंदाजी करायची आहे. मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं विशाल आणि आर्यन. मात्र ही चांगली जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये चांगले रणनीती आखण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून राहिला होता. आर्यन खेळतोय 6 चेंडूमध्ये 16 धाबेवरती. विशालला पण पाहिला 4 चेंडू 2 धाबेचे एकदा त्याच्या माध्यमातून राहायला गेलो होता आणि इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमितला पण पाहतोय. अमितला चांगली सुरुवात करावी लागणार आहे कारण संघ पण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय. 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना वडपे संघ जर म्हटला तर बराचसा लांबवरचा अंतर कापत ही स्पर्धा केल्यासाठी अगदी पण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये राहायला गेलाय. आम्ही पाहिला होता संघ खरं तर धामणीच्या मैदानात नाईट रजनी स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ वडपे संघाच्या माध्यमातून राहिला होता. मात्र शेवटच्या क्षणाला मात्र या संघाला खरं तर घरचा रस्ता पकडावा लागला होता. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करावा लागेल कारण भरपूर लांबचा प्रवास करून ज्या अनुषंगाने मैदानावरती उतरला आहे मात्र त्या अनुषंगाने चांगला खेळ त्यांना दाखवावा लागणार आहे. यावेळेचं चेंडू बॅटचे टॉपिस लागले जाते. थोडीशा पण पाहतोय पंचांकडे लावली अपील पाहायला मिळते. अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आहे. संपाय सिग्नल लेग बायच्या स्वरूपात एक धाव
एका धावेने संघ पुढे सरकेल. धाबा फलकावरती जाऊन पोहोचला. 19 आकड्यावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते वडफे टीमच्या माध्यमातून. बराचसा अंतर कापत ही स्पर्धा खेळण्यासाठी अगदी वेळेवरती दाखल झाला होता आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतो. दत्ता भस्म सरांना आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये एक चांगला खेळाडू सातत्याने आपण पाहतोय आणि त्याच्या काही दिवसामध्ये त्या आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच उपसरपंच चषक त्या स्पर्धेमध्ये तब्बल 2 टू व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मात्र चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील घडवली गेली. पंचांचा इशारा षटक क्रमांक 2 संपला जातो. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 2 संपल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सावरसाई संघ जाऊन पोहोचला. धाव फलकेवरती 19 आकड्यावरती लॉस अपॉन विकेट. थँक्यू सो मच डिजा. 2 षटकांचा वादळी खेळ संपला जातोय. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांच्या प्रथमतः फलंदाजी करणारा सावरसाई संघ जाऊन पोहोचला. धाव फलकेवरती 19 आकड्यावरती 1 विकेट आणि त्यामध्ये अमितला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवरती. आर्यन नॉन स्ट्राईक एंडवरती थांबला जातोय. 7 चेंडू आणि 16 धाबा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज येतोय कल्पेशला आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये. इथून गोलंदाजी मार्कवरती वडपे टीमचा सितारा आपण पाहतोय उगवता सितारा. मात्र फार चांगला खेळ या कल्पेशच्या माध्यमातून आपण अनेक मैदानावरती पाहिला आहे. मात्र या मैदानावरती चांगला खेळ इथून दाखवून द्यावा लागेल कल्पेश या गोलंदाजाला. अगदी पंचांच्या डावीकडनं चेंडू उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. आलो द कार्पेट समोर उडवण्याचा प्रयत्न केला जातो. लॉंग ऑन रिझन टार्गेट केलं जातं. शतरक्षक तैनात द्या तोपर्यंत फक्त सिंगल मिळाली जाते. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धाव फलकेवरती जाऊन पोहोचला 20 रन ऑन अ स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट टीम सावरसाई संघ. सावरसाई संघासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज पवित्र पारधी यांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाते पहा. बॅक टू द बॉलर असं चेंडू रिलीज केला होता फलंदाजानं आणि चेंडू सरळ स्टँडवरती हाताळला जातो आणि इथून जर का पाहायला गेला तर एक धाव ही वेगाने कंप्लीट केली जाते. एका धावेने संघ पुढे सरसावेल. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातो. एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये कल्पेशचं कौतुक करावं तेवढे कमी. ज्या रीतीने आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये पंकजनं फेकलेलं षटक त्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं एक षटकार खाला होता आणि तिथून चांगली गोलंदाजी राहिली होती. संजयनं फेकलेलं षटक त्या षटकामध्ये 1 विकेट मिळवली आणि तिथून देखील चांगली गोलंदाजी राहिली होती आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र या गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली पाहिजे. बॅक यावेळेला फटका भरपूर चांगला मनगटी ताकद जरूर पाहायला मिळाली. शतरक्षक अगदी आपण पाहतोय सीमारेषा लगत पकडला जातोय जेल आणि इथून फलंदाज अमितचा खेळ संपुष्टात येतोय. धक्का क्रमांक 2 लागला जातोय. थँक्यू सो मच. 21व्या धावसंख्येवरती दुसऱ्या विकेटचं पतन इथून सारसाई टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी वडपे टीमच्या माध्यमातून राहिली जात्या. तिसरं षटक फेकत असताना गोलंदाज कल्पेशच्या कमी कौतुक करेन या षटकामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू फेकलेत फक्त 2 धाबा खर्च केल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहतो. ट्रॅकर चेंडू होता आपण पाहायला गेलो तर अगदी आडव्या बॅटने केल्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. जरा बॅट चेंडूचा संपर्क पाहायला होत नाही आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. प्रियांश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र प्रियांशला इथून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. प्रियांशच्या माध्यमातून 1-2 मोठे फटके आल्या तर सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सारसाई संघ. आडव्या बॅटना फटका भरपूर चांगला. इलेव्हेशन कमी मिळालं जातं. शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये वाढ फिल्डिंग
फील्ड ऑफ द डे, फील्ड ऑफ द नाईट. जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलं गेला आणि तोपर्यंत संपाय सिग्नल तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातं. क्षेत्ररक्षण इथे कुठल्या रीतीने पाहायला मिळालं, जबरदस्त क्षेत्ररक्षण होता. मात्र त्याच कारणास्तव आपण जर का पाहायला गेलो तर तिसऱ्या पंचाची इथे माग केली जाते. तिसऱ्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील स्पर्धेचे सर्व उमेश भाई असतील आणि त्यांच्या समेत संपूर्ण टीम आपल्याला स्क्रीनवरती पाहिलं जातं. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवली जाते आणि चांगला खेळ इथून आपण पाहतोय. जर का आपण पाहायला गेला तर इथून दोनदा वाजतील पंच. इथून सुरेख क्षेत्ररक्षण राहिलं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून असं वाटत होतं की हा षटकार जाणार आहे, मात्र क्षेत्ररक्षकानं लगावलेलं एफर्ट हे भरपूर चांगलं राहिलं आणि इथून मात्र अगदी जर का पाहायला गेलं तर 4 धाबा या वडपे टीमच्या माध्यमातून वाचवल्या जात आहेत. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश अडव्या पॅटना यावेळी फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात त्या मिड विकेटला क्लिअर करत अगदी चांगला झेल टिपला जातोय. अजून एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 लागला जाईल. इथून फलंदाजी करत असताना सारसाई टीमला फलंदाज होईल बाद. प्रियांश बॅक टू द डगआउट. क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 3 षटकांचा वादळी खेळ संपलाय. धावा फलकीवरती धावा पोहोचल्यात त्या म्हणजे 23 धावा, 3 विकेटचं पतन आणि इथून 4थं षटक फेकण्यासाठी मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती प्राचार्यात करण्यात आले गेले. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवरती. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असणाऱ्या पंचांच्या खरं तर आपण पाहतोय दत्तजी भस्मा या सरांना मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. शेवटचं षटक प्रगती पथावरती आलाय गोलंदाजी मार्कवरती. राहुल या गोलंदाजावरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक एंडवरती अनिलला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती फुलरलेनचा बॉल होता. एस्टर्नवरती बॉल आदळला जातोय. अजून एक विकेट. बॅक टू बॅक. इथून फलंदाज बाबा लागेल बाद. अनिल आल्या पावली माघारी. क्या बात आहे. स्क्रीनवरती निश्चित आपण पाहतो खरं तर पोसरी गावचे सर्व खेळाडू चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळाला. जर आपण पाहायला गेलं तर अगदी ज्यांना पहिला सामना जिंकून अगदी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. चौथं षटक फेकत असताना गोलंदाज राहुलच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी राहिली गेल्या. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि इथून झटका क्रमांक 4 लागला जातोय. 23 धावा धाव फलकीवरती पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करणारा सारवाई संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिली जाते. 4 षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर गोलंदाज वडपे टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अप ट्रॅकर होता. अप्पर कटचा देखना स्ट्रोक मिड विकेटला क्लिअर करत क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चुका केल्या जात आहेत. 1 बाउंड चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी टोकलाय. अजून एक दमदार चौकार.
चौकाराच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतील. धाव फलकेवरती 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 विकेटचं पतन. मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील इथून सर्वच टीमला. मात्र फलंदाजी पहिल्या हाफमध्ये करत असताना सावरसे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिली बडपे टीमच्या माध्यमातून. याही षटकामध्ये आपण पाहतो एक चौकार वगळताच जर आपण पाहायला गेलो 2 चेंडूचा खेळ संपला आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो 1 विकेटचं पतन आणि तिथून मात्र मिड विकेटला एक चौकार पाहायला जातो आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू सरळ आपण पाहायला गेलो तर चांगलं क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळाल्या. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकावेल. 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आज बडपे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे ना, मात्र त्या अनुषंगाने आज फार चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राहुल. शेवटचं षटक लगवरचं षटक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. मात्र तटस्थपणे पंच आमच्या पाहायला मिळतात. या ठिकाणी दत्ता भस्मा सरांना आपण पाहतोय. आज बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज खरं तर या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतोय त्यांच्या दत्ता भस्मा सरांना खरं तर मेन पंच यांना आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडू कुठल्या रीत्या हाताळले जातील. फटका भरपूर चांगला मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. एक सिंगल धाव मिळाले. दुसरीसाठी प्रयत्न फेकी खराब आणि तोपर्यंत मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केले गेल्यात. 2 धावेने संघ पुढे सरसावेल. 29 आकड्यावरती जाऊन पोहोचला. माफी असावी 30 धावा फलकेवरती पहा. हे शेवटचा चेंडू शिल्लक असणाऱ्या सामन्यामधील टार्गेट सेट बॉल फेकण्यासाठी सज्ज राहुलला आपण पाहतोय. अबिलचा पेंट फटका पसला जातोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय. षटक क्रमांक 14 देखील संपलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला जातोय. पहिल्या सत्रामध्ये बनवल्या 30 धाबा. उत्तरार्धामध्ये वडबे टीमला बनवायचे 24 चेंडू 31 धाबा. थँक्यू सो मच डीजे. हे सुमधुर संगीत खरं तर डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. सध्या हल्दी सीझन मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि खरं तर तरुणांना वेळ लावणारं
हे डीजेच्या माध्यमातून चांगलं संगीत स्क्रीनवरती आपण पाहतोय सध्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय बाई रुपेशभाई बारदे आणि त्याच्या समेत त्याचे सहकार्य मित्र संपूर्ण पोसरी टीम. आज खरं तर आपल्याला पाहायला मिळतं आजच्या नाईट रजनी स्पर्धेमध्ये जर का आपण पाहायला गेलो त्यांचा संघ अगदी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि खरं तर मुख्य व्यासपीठावरती बसून अगदी सामन्याचा मजा घेत असतात. मात्र पोसरी संघाचे सर्व खेळाडू पंपा साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते. घरबसल्या प्रेक्षक वर्गांचे मात्र मनं जिंकले जातात. त्यामध्ये आमचे अनिकेत बाई असतील खरं तर त्यांच्या माध्यमातून ऑपरेटिंग फार चांगली पाहायला मिळतं. त्याच्या वेळी साईप्रीत लाईव्ह असतो मात्र त्या वेळी चांगला क्लिअर आणि क्वालिटी तितकीच चांगली पाहायला मिळतं. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतो आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. 24 चेंडू 31 धावांचं समीकरण वडपे टीमला बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक फेकण्यासाठी दाखल केलं. गोलंदाजावरती आर्यन या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये संजय त्याच्या सोबतीला कल्पेशला पण पाहतोय. हे दोन फलंदाज ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पंचांचं ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. 24 चेंडू 31 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय प्रशांत आबाटे या सरांना पण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. या स्पर्धेचे सर्व ज्याच्या संकल्पनेतून ही स्पर्धा खरं तर गरवडे गेली आहे ते आमचे प्रशांत आबाटे सरांना पण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. पंचाच्या अगदी उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजा आर्यनना या गोलंदाजाला पण पाहतोय. पहिला चेंडू हलक्यात कट करण्याचा प्रयत्न संजयच्या माध्यमातून केला जातो. वडपे टीम बराचशा लांबवरचा अंतर्गाबादी स्पर्धा केल्यासाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहायला गेला आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला आहे. येणारे अजूनही 23 चेंडू आणि विजयाकरिता बनवायच्या 31 धावा. लव स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये. मात्र वडपे टीमला इथून कमी समजून चालणार नाही. इथून सारसाई टीमला मात्र गोलंदाजी तितकीच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय अंपायर सिग्नल फॉर वाईड बॉल. यावेळी आपण पाहतोय उजव्याच्या बाहेर जाणारा अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघ पुढे सरसावेल. एका धावसंख्येने अकाउंट ओपन केला जात आहे वडपे टीमच्या माध्यमातून. वडपे टीमला इथून माहिती द्या सिंगल डबलने मोठाले फटक्या इथून खेळायच्या आणि 31 धावा बनवायच्या होत्या. एक धाव फलकीवरती लागल्या. अजूनही येणारे 23 चेंडू आणि विजयाकरिता 30 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज सारियन तयार आहे. गोलंदाजी मार्गवरती आडव्या बॅटनं गलीमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न केला जातो. वड फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग परफॉर्मन्स दाखवून देत असताना संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना सावरसई संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईकमध्ये रोटेट होईल. कल्पेश इथून आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो. कल्पेश आणि त्याच्या सोबतीला संजयला पण पाहतो. ही जड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून जरूर आतापर्यंत पाहायला मिळाला. गोलंदाज तयारी आर्यन पंचाच्या डावीकडनं. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय अगदी फलंदाजाच्या हातामधून बॅट देखील सुटली होती. आडव्या बॅटनं गुडगा वाकवत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इथून जर आपण पाहायला गेलो तर डॉट चेंडूची सांगता हे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून राहिली जाते. मात्र तितकाच दर्जेचा संघ त्याच्या विरोधात फाईट करत असताना वडपे संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दोन्ही संघाच्या बाजूनं हा सामना अद्यापर्यंत बॅलन्स आहे हे खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर आपण पाहिला 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या जातात गोलंदाजी करणाऱ्या सावरसई संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार या पुन्हा एकदा आर्यन पुन्हा एकदा स्वीप शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला जातो. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सुराज झावाटे यांच्याकडनं देखील पारितोषिक लागले जात आहेत. प्रत्येक विकेटसाठी तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राईज इथून असणाऱ्या सावरसई संघाच्या खेळाडूंना सावरसई संघाच्या गोलंदाजांना. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून बक्षिसांची खैरात करत आजच्या रात्रीमध्ये फटका भरपूर चांगला. स्विच ऑन द साऊंड. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावर आउट ऑफ द बार. षटकार ठोकला जातोय. फलंदाज आपण पाहतोय कल्पेश ऑन फायर. सुनील मध्ये यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राईज. आजच्या रात्रीमध्ये खरं तर बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. फलंदाजी करणारा वडपे टीमला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. त्याचनंतर आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या सावरसई टीमला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. हे खरे तर आज पारितोषिकांची खैरात आपल्याला मंचावरती पाहायला मिळतो. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी आपण पाहायला गेलो
तर अगदी चेंडू थोडासा हलकी हातानं बॅटला ब्रश झाला. इथून आपण पाहतोय प्रशांत भाई अबाड्या सरांना आपण पाहतोय अंपायर सिग्नल. एक सिंगल मिळाले. एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिला संपला जातोय आणि पहिल्या षटकांच्या डाबानंतर उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा अर्थातच वडफे संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. येस थँक्यू. चला यानंतर पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय यंगस्टर ग्रुप आयोजित शिवराज्य चॅम्पियन्स ट्रॉफी. आजची ही चौथ्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. ज्या रीतीनं एक सामने जिंकून दोन्ही संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले. वाशिवली आणि गाडेश्वर या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण विनंती करतो की टॉस करता यायचा. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे. इथून मात्र ज्या रीतीनं पहिला सामना झाला मुंडेवाड्यानं त्यांच्या केस फाईट करणारा संघ आपण पाहतो सुरेश इलवण पोसरी संघ. त्या टीम इथं मात्र विन झाला. सुरेश इलवण पोसरी संघ सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. इथून मात्र दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. पहा मित्रांनो टॉस करता यायचा. वाशिवली टीमचा कॅप्टन्स आणि गाडेश्वर टीमचा कॅप्टन्स टॉस केला जाईल. सामना तितकाच मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज येतो इन ॲक्शन मध्ये. गोलंदाजी मार्कवरती प्रियांशला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक एंडवरती कल्पेश. 4 चेंडू 7 धाबा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. समोर उडवलाय. स्विच ऑफ द साऊंड. बॉल चाललाय अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरतून आउट ऑफ द बार. ठोकला जातो रुबाबदार षटकार. येस थँक्यू डीजे. थँक्यू. पहा टॉस केला जातो. आदरणीय या स्पर्धेतील सर्व मुख्य आयोजक सुनीलजी मध्ये याच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिला मॅचचा टॉस केला जातो. ज्या रीतीनं गाडेश्वर आणि त्यांच्याकडे फाईट करणारा संघ आपण पाहतोय वाशिवली संघ. वाशिवली संघ टॉस जिंकलाय. लगेचच निर्णय कळवायचा आणि त्या रीतीनं बॅटिंग स्वीकारल्या. फिल्डिंगसाठी लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये गाडेश्वर संघ तयारीत राहायचा. 3 षटकाचे सामने असतील. थँक्यू अमोल जुबीर. थँक्यू. वडपे संघ जर म्हटला तर भिवंडी परिसरामधील एक दाता संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना संघ आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये उतरला तो सावरसई संघ फार चांगला खेळ मात्र दोन्ही संघाच्या माध्यमात आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू अगदी समोर ओढवण्याचा प्रयत्न आला होता. गाडपेट क्षेत्ररक्षक तैनात द्या. एक सिंगल पाहायला मिळवली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकावेल. धाव फलकीवरती जाऊन पोहोचला. आता संघ आपण पाहायला गेलो तर तब्बल 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 31 धाबेचं टार्गेट होतं मात्र 31 धाबा बनवत असताना चांगली फलंदाजी राहिली जाते. तो अद्यापर्यंत आपण जर का पाहायला गेला तर एकही फलंदाज बाद झाला नाही आणि सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मात्र लढाई देत आहेत. संजय त्याच्या सोबतीला कल्पेशला आपण पाहतोय. फार चांगला गेल दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून राहिला गेला. गोलंदाज तयार या प्रियांशला आपण पाहतोय. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज सेविल अप्परकटचा फटका देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. गलीमधून हा चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र क्षेत्ररक्षणही तितकंच दर्जेदार राहिला. तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावेल. धाव फलकीवरती जाऊन पोहोचला. आता जर का आपण पाहायला गेलो तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. आज जर का आपण पाहायला गेलो तर आपल्या आदिवासी समाजातील तब्बल 3 नाईट स्पर्धा आपण पाहतोय. कल्लुते या ठिकाणी एक स्पर्धा आपण पाहतोय. वर्णे या ठिकाणी एक नाईट स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याचनंतर या मैदानावरती एक स्पर्धा आपण पाहतोय. आज दमदार स्पर्धा मात्र चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न मात्र आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. स्पर्धा करता जर पाहायला गेलो तर सायप्रित लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घरबसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम सायप्रित लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं. क्लिअर अँड क्वालिटी हे भरपूर काही या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. गोलंदाज तयारी आडव्या बॅटना. फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक नाही या. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. 4 धाब्यांसाठी अजून एक चौकार. क्या बात आहे. वडपे टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. भिवंडी परिसरामधील एक दाता संघ. फक्त नुकताच मला माहिती देखील मिळली जाते की भिवंडी
या परिसरामध्ये वडपे प्रीमियर लीग झाली होती आणि वडपे प्रीमियर लीगमध्ये खरं तर मालिकावीराचा किताब कल्पेशच्या नावावरती राहिला होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे संजयच्या नावावरती पटकावलं होता. मात्र ते दोन्ही फलंदाज आज खरं तर ग्रामीण खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र भरपूर चांगला खेळ दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून राहिला गेला. पुलरलेचा बॉल होता आडव्या बॅटने एक्स्ट्रा कव्हरला पाहतो क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळवली जाते. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल. धावा संख्येवरती संघ पुढे सरकला जातोय. 23 त्या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते वडपे टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपला जातो. 2 षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा वडपे संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकेवरती 23 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही या जर का आपण पाहायला गेलो तर 8 धाब्यांची गरज असणार आहे पहा वडपे टीमला. 12 चेंडू 8 धाबा. गोलंदाजी मार्कवरती येतोय नवीन गोलंदाज इंडियन नंबर 3 वरती विशाल या गोलंदाजाला आपण पाहतोय. अगदी 31 धाबा बनवायच्या होत्या उत्तरार्धामध्ये वडपे टीमला. अगदी जर आपण पाहायला गेलो 2 षटकामध्ये मात्र 23 धाबा जमा केल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्या अजूनही 8 धाबा. 8 धाबा कुठल्या रीतीने बनवले जातील याच्याकडे प्रेक्षक मायबापांच्या नजरा या जरूर पाहायला मिळणार आहेत. तर गोलंदाजी चांगली करावी लागेल विशालला. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. पुलरलेनचा बॉल होता आडव्या बॅटनं मिड विकेटला क्लिअर करत क्षेत्ररक्षक तैनात द्या आणि पहिल्या विकेटचं पतन. झटका क्रमांक पहिला लागला जातोय वडपे टीमला. फलंदाज होईल बाद त्या बिल्ल्या. संजयच्या केली जाणता ज्यानं तब्बल 6 चेंडू 7 धाब्यांची लाजवाब केली. एका साईडला कल्पेश आपण पाहतोय त्याच्या बॅटमधनं तब्बल आपण पाहतोय 7 चेंडू आणि 15 धाबा ज्यानं कुठल्यात तो फलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आदित्य. हा फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झाला. आदित्यला चांगला खेळ करावा लागेल. सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. मात्र एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वडपे टीमच्या बाजूनं आता आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठाले फटक्यांची नितांत गरज होती आणि मात्र जर का आपण पाहायला गेला तर दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त खेळ दाखवला होता विशाला. गोलंदाजी मार्कवरती हा फ्रॅकर होता. स्वीटचा सटपटका पाहायला मिळतोय. डे बेस्टला कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय. आदित्यच्या बॅटमधला पहिला दर्जेदार चौकार. फक्त 4 धाब्यांची गरज आहे. धाव फलकेवरती 27 धाबा पाहायला मिळतात. जबरदस्त या बिल्या चेंडू रिलीज केला घेतो. पाहायला गेलो तर अगदी पूर्णपणे झोकून दिला होता फलंदाजाने या फटक्यासाठी. मात्र प्रयत्न पोहोचला जातोय. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पिसावला जातोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज विशाल तयार या गोलंदाजी मार्कवरती. फुटबॉलचा वापर फटका भरपूर चांगला. एक्स्ट्रा कव्हरचा छेदत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सामना जिंकलाय टीम वडपे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम सावरसाई संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत.